नमस्कार, जान्हवीज किचनमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज संध्याकाळची जास्त काही भूक नव्हती, त्यामुळे म्हणलं आपलं पचायला हलकी फुलकी अशी मूग डाळीची डाळ खिचडी बनवावी। 1.5 वाटी तांदूळ घेतलेत आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतली। आता यामध्ये पाणी टाकून घेणार आहे। 1-2 पाण्याने धुवून घेणार आहे स्वच्छ तांदूळ। 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे तांदूळ। आता यामध्ये 5 मिनिटं भिजायला टाकणार आहे मूग डाळ आणि तांदूळ। तोपर्यंत कांदा टोमॅटो चिरून घेते। डाळ खिचडी फोडणीसाठी या ठिकाणी मी 2 चमचे तूप घेतलं आहे। तुम्ही तूप नसेल तर तेल घेऊ शकता। अर्धा चमचा मोहरी घेतली, जिरे अर्धा चमचा, कढीपत्त्याची पानं घेतली। यामध्ये कांदा परतून घेऊया। कांदा बारीक चिरून घेतले, 2 कांदे घेतले छोटे, 1 टोमॅटो चिरून घेतले छोटा, हळद अर्धा चमचा, चिमूटभर हिंग। मी या ठिकाणी डाळ खिचडीसाठी 1 वाटी पालक बारीक चिरून घेतली आहे स्वच्छ धुवून। कारण मुलं जर भाजी खात नसतील तर तुम्ही असं डाळ खिचडीमध्ये भाजीचा वापर करू शकता, जेणेकरून मुलांनी खाल्ली जाईल भाजी। मी डाळ खिचडीसाठी 1 चमचा काळा मसाला घेतला आहे। तुम्ही लाल मिरच पावडर टाकू शकता किंवा हिरवी मिरची टाकू शकता। चवीनुसार मीठ टाकून घेतले। आता या मसाल्यामध्ये मी अगोदर सुरुवातीला थोडंसं गरम पाणी टाकून घेते, जेणेकरून टोमॅटो, कांदा आणि भाजी छान शिजली जाईल। थोडंसंच टाकून घेतले पाणी। मसाला छान शिजला आहे। आता यामध्ये गरम पाणी अर्धा लिटर टाकून घेते। तांदूळ आणि मूग डाळ 1-5 मिनिटं पाण्यातच ठेवलेली भिजवायला। आता यामधील पाणी काढून घेते। ते भिजवलेले तांदूळ आणि मूग डाळ टाकून घेते। बारीक चिरलेली कोथिंबीर, सर्व साहित्य टाकून झाले। आता याला झाकण लावून 1-3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात। कमी गॅस ठेवायचा आहे एकदम। मस्त गरमागरम डाळ खिचडी तयार आहे। तर यामध्ये मेथकूट टाकून घेते 1 चमचा, तूप, रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।